आज एनएसएस कॅम्प मध्ये फुल मजूरच बनलो भाऊ. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश आणि आज आहे आपल्या एनएसएस कॅम्पचा डे 5. सकाळ सकाळी सगळे पोट्टे इकडे टोपले, पावडे, खुदड सगळं घेऊन निघालो, कारण आज बनवायचा होता डॅम. त्याच्यासाठी लागणार होती माती. पटापट इकडे पहाडाच्या ठिकाणी आलो आणि माती खंदायला लागलो. आज आम्हाला जवळपास 600 गोण्या माती भरायची होती, म्हणून सब लागले भाऊ कामाले. टापट खणणं चालू होतं आणि इकडे काही लोक मस्त गोण्या भरत होते. सब कामं करू करू एवढे थकले होते का आता नाश्ताच मागत होते, म्हणून का इकडे नाश्ता आला. सब पोरा नाश्ता करू राहिले. मस्त नाश्ता वगैरे केला आणि सबनं गोण्या भरल्या. आता ट्रॅक्टर मध्ये टाकल्या गोण्या आणि तसंच निघालो आम्ही. तोपर्यंत इथं आमच्या दुसऱ्या ग्रुपनं अर्ध्या गोण्या लावून दिल्या होत्या आणि मोठा डॅम बनवलाही भाऊ. होऊ शकता काय जबरदस्त दिसू राहिला. एक डॅम कम्प्लीट झाला आणि इथं यायचे येडे चाले सुरू झाले. आता आम्ही निघालो होतो दुसरा डॅम बांधाले. संध्याकाळ होतच होती भाऊ, पण मायनर डॅम कम्प्लीट करायचाच होता. इथं पाहू शकता आपले स्वयंसेवक फुल कामात लागले होते. रात्र हो का काही हो, डॅम कम्प्लीट करणं हे आपलं आजचं टार्गेटच आहे म्हणे. विनय दादा वगैरे सगळे आपले जे कोर मेंबर होते हे फुल हातभार लावत होते. सुयश दादा वगैरे प्रॉपर रचत होते. सगळे पोरं प्रॉपरली डॅम बनवत होते. फायनली आमचा पूर्ण डॅम कम्प्लीट झाला. आता भूक लय लागली होती, म्हणून आपल्या स्टेजच्या ठिकाणी आलो. आणि जैन चांगलं काम केला. त्याला स्पेशल आपले स्वयंसेवक चारून देत होते. पाहून घ्या इथं. चला मग आता मी जेवण करतो, भेटतो उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.